मित्रांनो आपल्याला ही वासरू दिसतंय आणि त्याच्या पाठीवर नंबर पडलेला आहे आणि हा नंबर असा तसा पडत नाही. ह्या नंबरासाठी भरपूर गोष्टी मालकाला करायला लागतात आणि त्या वासरालाही अटीतटीची लढत द्यायला लागते. त्यावेळेस हा नंबर पडतोय. बघूया कुठल्या गावाचं वासरू आहे, कारण आज चांगल्या रीतीनं पळालेला आहे. कुठल्या गावाचं वासरू आहे? पाटण मावशी. काय नाव त्याचं? वजीर शेठ. आणि तुमचा पण परिचय सांग. दिग्विजय शंकर गाडगे मावशी. आता वासरू तुम्ही घेतलेला आहे, किती दिवस झाले ह्या नादात शिरलाय? 7-8 महिने झाले घेतल्या वासरूला. हो, 7 ते 8 मैदानात वासरानं गट काढलेत. 2 मैदानात गुलालात राहिले वासरू. 1 मैदानात कोटरला राहिले. 7 ते 8 महिन्यात 2 गुलाल केलं म्हणजे तसं चांगलं नाव करणार आहे वासरू. कारण काय होते माहिती आहे का, आता बरीच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेतोय. काय काय लोकांची बरीच बैल 7-8 बैल जातात तरी देखील 1 गुलाल होत नाही. तुमचा 7-8 महिन्यात 2 गुलाल झाले. बरोबर आहे. क्वार्टरला पण राहिले. 4 महिन्यात आपण राहिलो. टोटली जाईल त्या महिन्यात गटपास आहे. 2 महिन्यात फायनल राहिलो, 2 महिन्यात क्वार्टर फायनल राहिलो. आणि आज हे 7वं मैदान. 7व्या मैदानात आज गटपास झालाय वाकेश्वरच्या एक्के बरोबर. आज म्हणजे किती महिन्यातून साधारण वासरू बाहेर काढतात? एक 15 दिवसातून बाहेर काढतो त्याला. हा, 15 दिवसाचा गॅप ठेवून आपलं वासरू बाहेर काढतो आम्ही. आता किती किलोमीटर प्रवास केला आज? आज टोटली 85 किलोमीटर प्रवास झालेला आहे आपला. हो, पाटण पासून मावशी गाव आहे. त्या मावशी पासून आम्ही इथे आलो. मित्रांनो बघा, पाटण पासून वडूज पर्यंत एवढा प्रवास करून आज वासरानं चांगल्या रीतीनं पाहिलेलं आहे. मी पण बघितली गाडी, 1 नंबर वासरू पाहिलेला आहे. म्हणजे वासरात काहीतरी दिसतंय भविष्य आहे. आता पुढे तू उजनीवर पण करणार. वासरूचा पळ चांगला आहे, पर पारा चांगला आहे. मला ह्यात काय बघितलेलं, कोणाची चॉईस होती? ती दाजींची, म्हणजे कोणेगावची रोहित चव्हाण त्यांचे. आता ह्या नादात नवीनच आहे तसं म्हणायला लागेल. तुम्ही काय वाटतंय आता नादात ह्या पडल्या? काय आता मग काय वेगळं काय जाणवतं आता? कारण आता तुम्ही कॉलेजला गेला असेल, शाळेत गेला असेल किंवा बाकीचा अजून काहीतरी उद्योग केले असतील, जॉब केला असेल, पण ह्या नादात काय वाटतं? आपलं म्हणून आवड आहे म्हणून, बाकी नाही काय. हो, मित्रांनो सहकारी त्यांच्या इथे जास्त वासरासोबत दिसते ती. त्यांनी सांगितले की कायम असते ती. आता कायम तुम्ही वासरासोबत आहे म्हणजे तुम्हाला माहित असेल की वासराची काय क्वालिटी आहे. मी तर आज पळताना बघितलं, मला तर वासराची गती किंवा शिस्त चांगलं, वासरू एकदम चांगल्या रीतीने पळाले. वासरू पळतंय चांगलं. वासराला तळबिळी जाम आहे. वासराचं वय कमी आहे, पण कमी काळात वासराला बैल म्हणा, पैर म्हणा चांगलं झालेत. आणि लवकर कमी काळात कोण चर्चेत आला. पोरं पण ही मालक पण नवीनच नादात आहे. मालकाला पण आपलं लय स्ट्रगल नाही. आपलं बाकीच्या माणसांनी जसं पैऱ्या बिर्याला अडचण येते तशी त्यासनी काय अजून तर अडचण नाही. का तर कोण पळतोय म्हणून. त्या हिशोबानं पैरा बिर चांगला आहे. नियोजन मी स्वतः कोण सोडतो. असतात केरचा हर्षद यादव असतात. परत हे नियोजन करतात, दाजी करतात नियोजन. आमचा ग्रुप आहे गावचा मोठा, सगळी मिळून आम्ही नियोजन एका विचारानं करून करतो नियोजन. मित्रांनो बघा, आज पहिल्यांदा असं ऐकाय भेटलं की पैरे भेटते ती वासराला. काय भेटते ती तर खरंच वासराचा पळच असं आहे की 100% त्याला ह्या मैदानात बघितले की पुढच्या मैदानात ऑटोमॅटिक पायरा झालेला आहे. म्हणजे वासराला जर पळ असला तर पायऱ्याच्या एवढ्या पण अडचणी नाही त्या सध्या. नाही, आपला बैल पळल्याशिवाय तर आपल्याला कोण पायरा देते. मोठ्या बैलात जर पळायचं असलं तर आपली पण तेवढी कॅपॅसिटी पाहिजे. आहे आपलं कोण पळतोय त्याच्या ह्याच्यावर स्वतःच्या म्हणजे वासराच्या पळाव तर पैर होत्यात वासराला. आपलं लय स्ट्रगल करायला लागलं नाही वासराला. इथनं मोर चांगल्या नियोजनात पळल बैल. आम्ही सगळे मिळून नियोजन चांगलं करून चांगलं नाव, तो बी बैलाचं बी नाव होईल, आमचं बी नाव होईल, अशा हिशोबानं आपलं करू नियोजन पुढचं. मित्रांनो 100% नाव होईल त्याचं. आणि ही मुलाखत पडल्यानंतर 100% लोकांनाही दिसेल ती. पाटण मधला म्हणला तर एवढाच कोण चर्चेत आता आहे. म्हणजे आमच्या तालुक्यात बरीचशी नाद आहे ती. तर स्वतः म्हणजे आमच्या प्रत्येकाची एक बैल आहे ती. पण शिव कोण जरा चांगले म्हणजे वरच्या पायऱ्यात पळतोय. बैलाला आमच्याकडं म्हणजे आहेत 2-3 माणसांची बैल चांगली पळणारी आहे ती. त्यातल्या त्यात आदत वयात आता 1 नंबरात एवढाच कोण पळतोय. म्हणजे कमी काळात जास्त यश भेटलेला कोण एवढाच. बाकीच्यांची बी बैल आहे ती चांगली बैल पळत होती आमच्या भागात. पण त्या बैलांच्या मागोरे आपलं शोक होऊन चालवल
आमच्या तालुक्याचं नाव म्हणा, गावचं नाव, शो खोंड आमचं चालवणार. आता त्यांनी सांगितलंय की 15 दिवसात एकदाच वासरू बाहेर काढताय. वासरू ज्यावेळेस बाहेर काढायची तयारी असते त्यावेळेस तुम्ही नियोजनात असता. कसं नियोजन करता आणि कसा बैल पुढचा बघता की वासरू भीती पण खाली नाही पाहिजे, गुलाल बी झाला पाहिजे, सगळ्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही बैल दाट लय पळवतच नाही. एक 15 दिवसाचा, महिन्यात एक ते 2 वेळाच, जास्तीत जास्त 2 वेळाच वर्कआउट जास्त असतोय. खुराक म्हणा, हे व्यायाम देऊन पवनी असते वासराला. त्या हिशोबानं बाबा आजच्या अड्ड्याला बैल पळालाय, मग त्या हिशोबानं पुढचा अड्डा बाबा कुठला, वासराचं रान बघून कुठल्या रानाला वासरू पळतंय, त्या रानाला कुठला बैल चालतोय, ते डायव्हर कुठला बसवायचा, या असा सगळा आमचा विचारून मग मैदानचं नियोजन करतो आम्ही. आता वासराने किती मैदानात गुलाल केला? तसा आम्हाला पहिल्याच म्हणजे आम्ही फेरं काढलं, आधी वासरू आणलं, तयार केलं, फेरं काढलं. पहिल्याच मैदानात आमच्या इथं विंग म्हणून गाव आहे, विंगात पहिलाच गट पास केला वासराने. म्हणजे आमच्या ध्यानी बिनी बी नव्हतं की बाबा गटाची अपेक्षा म्हणजे हाय आपल्याला किंवा करेल. गट पास केला, दुसऱ्या मैदानाला गट पास केला आणि तिसऱ्या मैदानाला तर कोण राहिला, वाळव्याला क्वार्टर फायनलला राहिला, परत फायनलला एकदा राहिला, 2-3 वेळा फायनलला राहिला कोण. मित्रांनो बघा, जर एखादा खरंच जातीवंत वासरू असेल आणि त्यात जर पळायची धमक असेल तर 100% असं यश भेटतं. जसं त्यांनी सांगितलं की आता लवकर यश भेटले, काय होतं माहिती का, आता लवकर यश भेटले ना तर लोक आता ह्या क्षेत्रात काय होते, हुरळून जाते ते. नाही, हुरळून कधीच जात नाही आम्ही. म्हणजे कमी काळात यश भेटले, नशीब म्हणायचं, आम्हाला लय घासायला लागलं नाही, पण नाही आम्ही हुरळून बी गेलो बी नाही का जाणार बी नाही इथनं मोर. काय आपलं हायर रेंज ना, आपलं नाद आहे, नादापुरता आपला नाद करायचा. ते बी आपलं मालक नवीनच आहे, ते आपलं असतंय. आम्ही म्हणजे कसं मोठ्या माणसांचा अनुभव आम्ही घेतलाय त्याच्यामुळं, आणि आपण बघतोच आता नादात माणसं एकदा कोण फायनल राहिला किंवा बैल राहिला की लगेच हवेत जात नाही, परत रिवर्सला आल्यावर काय अवस्था होते आम्ही बघतोय ना. त्याच्यामुळं किती वर गेलो तरी मागचा दिवस विसरणार नाही. बघा मित्रांनो, जवान आहे तिथे, पण खरं आहे त्यांचं की जी जुनं दिवस आहे ती मागचं ते विसरायचं नाही ते, कारण जुनं दिवस विसरलं तर बैलगाडी क्षेत्रात काय खरं नाही. कारण ज्यांनी जुने दिवस ठेवले ती लक्षात, त्यांना पैरे भेटले ती किंवा संबंध जोडत गेले ती. आता सुट्टीला तुम्हीच असता ना? आता सुट्टीला तुम्ही दोघं आहे, सुट्टीला काय जाणवते? सुट्टीला त्याला शांत उभं राहतो, असं म्हणजे काही जास्त दंगा नाही करत, काय नाही, त्या पद्धतीने सोडतो आम्ही. मग काय सुट्टीला ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस कधी वाटते की गाडी पुढे गटाला बसलेली? त्याला खालीच तळ आहे, वासराला खालीच तळ असल्यामुळे इथनं तिथनं निघून जातो वासरू. त्याच्यामुळे आतापर्यंत 5-6 वेळा कोण राहिलाय, गट पास केलाय, एकाही बैलाव कधी कोण गाडी बांधून पळाला नाही. एकदा 2दा सोडलं तर कोण असा मोकळाच पळालाय. मग कुठल्या बैलाला असं आजपर्यंत बाबा कमी पडलाय किंवा तो बैलाला खाली गाळा दिला नाही, असं कधीच झालेलं नाही. कोण इथनं तिथनं बैलवाल्याला कुठलाही बैल, म्हणजे आतापर्यंत जेवढे बैल घातले आम्ही तेवढ्या सगळ्या बैलासनी गाळा दिलाय वासरानं. आजचा पण पैरा आमचा चांगला होता, वाकेश्वरचा एक्का, तो बैलांनी एक काळ गाजवलाय. मध्ये जरा त्यांचा बॅड पॅच चालू होता, पण दिवस काय सारखं नसते, ती दिवस बदलतात. आता लागलाय तो पण बैल रुटीनला, गाडी आमची चांगली पळाल्या, आणि त्यांनी पण आम्हाला एका शब्दावर बैल दिला. काय म्हणजे जास्त काय हे केलं नाही त्यांनी, आपलं एका शब्दावर शेटणी यांनी नियोजन केलं, चांगली गाडी पळाली. दोन्ही मालकांनी आपलं मन मोकळपणानं पैर केलं, गाडी एका विचार म्हणजे एका जीवानं पळाली, ड्रायव्हर आणि गाडी चांगली आणली, गाडी चांगली पळाली. काय वासरात पाळण्याचं वैशिष्ट्य आणि कुठल्या खांदी वाटतं की ह्या खांदी फिट आहे? कोण तसा दुई खांदी पळतो, पण आता आम्ही जरा उजवीनं जास्त लक्ष दिलंय त्याच्याकडं. कोण आम्ही दुई खांदी पळवणार, पण जरा उजवीनं आता रोटिंग लागले उजवीनं, म्हणून जरा 2-4 अड्डा जरा उजवीनं राहिला, जरा उजव्या खांद्यावर राहिला कोण, जरा उजवीनं लक्ष दिलंय. पण आम्ही येणाऱ्या काळात आपलं दुई खांदी कोण पळवणार, शानी बैल घालून त्याला दुई खांदी काढणार. आता कोण एकच खांदी पळतोय उजवीनं, पब्लिक असू द्या आत असू द्या, काय विषय नाही. आतनं पळतोय तेवढाच पब्लिकनं 2 उड्या जास्तच पळतोय, काय विषय नाही. त्याला दाट पळवीत नाही लय, महिन्यात 1-2 नियोजन करतो, पण चांगली करतो, आपलं राहायच्या उद्देशानं करतो. असं बघा, जर बैलगाडी क्षेत्रात जर टिकायचं असेल तर ह्यांच्यागत खेळ केला पाहिजे. महिन्यातून 2 मैदाने करा, पण गोलालात राहावा, आणि जर गोलालात राहील तर 100% तुम्हाला पण माहित आहे की पुढं पायऱ्याला अडचण येत नाही, ते मालकांच्याकडे जाऊया. आता मी मागाशीच विचारलं तुम्हाला की त्या बाकीच्या उद्योगात नाही ह्या नादात ज्यावेळेस पडला त्यावेळेस काय वेगळं पण जाणवलं?
वेगळं पण असं काही नाही, फक्त एक नाद म्हणून. पण काय जाणवलं की बाबा ह्या मैदानात आलो अशा गोष्टी जाणवल्या? नाही नाही, पहिल्यापासूनच नाद होता मला फक्त. हम्म. फक्त वासरू आपल्याला हम्म. नव्हतं, मैदान वगैरे जायचो मी दरवेळी. हम्म. फक्त नाद होता म्हणून वासरू घेतलं मग. हम्म. असा विषय. आता वासरानं गुलाल केल्यानंतर काय बदल झाला? बदल काय चर्चा होत्या, बाकी काय नाव होतं वगैरे, भारी वाटते जरा. घरातले खुश वगैरे असतात सगळे. हम्म. गावचं नाव होतंय, हम्म. पोरं वगैरे सगळे खुश असतात. आता जवान आहे तुम्ही, कधी घरातल्यांचा विरोध आला का हो? नाही नाही, विरोध वगैरे असा काय नव्हताच. हम्म. हाय आपल्या शब्दाला शब्द देत नाही काय विषय. कारण त्यांनी जसं सांगितलं मित्रांनो की बिझनेस करतायत आणि बिझनेस करत करत कपड्याचं दुकान आहेत त्यांचे, उद्योग करत करत जर बिझनेस आणि हे जर समतोल जर ठेवला तर नाद पण राहिला आणि आपलं कुठंतरी चांगलं पुढचं नियोजन पण होईल. बरोबर. कारण सगळ्यांनी मित्रांनो ह्यांच्यागत केलं पाहिजे की आपलं करिअर बघा, करिअर नंतर नाद करा. त्यांनी करिअर पण बघतायत आणि शर्यतीचा नाद पण करतात. आता तुमच्याकडे येतो. आता मेन तुम्ही, त्यांनी सांगितले की मेन तुम्ही आहे, तुम्ही असला की 100% नियोजन चांगलं होते किंवा त्यांचं असेल किंवा काय, कशा गोष्टी बघता नियोजन करता? एखादं मैदान जर ठरलं आपलं ह्या मैदानात पळायचे, तर त्या मैदानाचा पल्ला, फाटी, बाबा पल्ला किती फूट आहे, परत फाटी कशी काटण आहे, काय रेवटा आहे, ही पहिली तिथं जाऊन आपण पहिलं बघून येतो. त्यानंतर परत त्या पद्धतीने आपण बैलाचा विचार करतो, बाबा कुठला बैल घातला पाहिजे, काय केलं पाहिजे. पुढे जर ओराटी पाटी असल्या तर पुढचा बैल घालायला लागतो आपल्याला. अशा पद्धतीने आपण नियोजन करतो वासराचं. त्याच्याबरोबर आपलं एक सहकारी मित्र आहे अमोल सांगतो म्हणून, ते वेग आपल्याला बैल सुचवून देतो. तसंच आम्ही दोघांना आपलं नियोजन करून आपलं बैल वासरू पैर करून देतो. आता भैया, ज्यावेळेस पहिला गुलाल झाला आणि पहिला गटपास झाला त्यावेळेस काय भावना होत्या? कारण काय होतं, ज्यावेळेस आपण हा नाद करत असतो ना, आपल्या डोक्यात सुरुवात असते पहिल्यांदा की पहिला गटपास, त्यानंतर गुलाल, त्यानंतर वरच्या नंबरात. पहिला गटपास झाला त्यावेळेस काय कंडिशन नाही, पहिल्या मैदानाला गेलो ना तेव्हा काय अपेक्षा पण नव्हती त्याकडनं की गट काढलं म्हणून वासरू. पण वासरानं पहिल्याच मैदानात गट काढला होता. अपेक्षा असं काही एवढं नाही, पण गट काढला होता पहिल्याच मैदानात वासरानं. त्यावेळेस काय मनामध्ये चाललं? मनामध्ये काही खुशीच फक्त होतं, बाकी असं काही नाही. मित्रांनो बघा, खरं आहे की ज्यावेळेस गटपास वासरू होतं तो मालकालाच गटपासचा आनंद माहित आहे. त्याच्या अंगावरती ज्यावेळेस गटपासचा आकडा पडत असतो त्यावेळेस काय आनंद असतो तो वेगळाच आहे. कारण त्या आनंद एवढा मला तरी वाटत नाही कुठला बैलगाडा मालकाला आनंद असेल. आता कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का? मुलाखत बघितली की मला कॉल करतात लोक की बाबा वासरू कुठलं होतं, आम्हाला मालकाचा नंबर द्या, गरज आहे का नंबर द्यायची? हा एक घ्या नंबर सांगतो, 97 30 27 29 46. नाव सांगा आणि पुन्हा एकदा नंबर सांगा. गणेश कदम आतीत, 97 30 27 29 46. आणि पायऱ्याची कशी अपेक्षा आहे तुम्हाला की असा आम्हाला पायरा असला तर 100% नियोजन करू? नाही, वासरू चांगल्या क्वालिटीत पळते. बैल आपला वासराला शहाणा असावा, घेऊन जाणारा, वासराला तपलीक नसावी कुठली. आणि आपली त्या बैलामुळे आमची चर्चा व्हावी. आम्ही पण समजा हे मालक नवीन आहे ती, आपलं कोण चांगल्या पायऱ्यात जावा, चांगलं नाव व्हावं करतोय. ही आपण कशा नादासाठीच करतोय. एवढीच अपेक्षा आहे आपली, वासराला सांभाळून नेणारा बैल असावा आणि आपली बैलामुळे आमची चर्चा व्हावी किंवा वासरामुळे बैलाची चर्चा व्हावी. बाबा ह्या बैलाने हे कोण चर्चेत आणला, असं आपलं हाय आमच्या अपेक्षा. मित्रांनो, आज त्यांचा पैरे करेलेत, त्यांच्याकडून 2 शब्द घ्यावे. कारण त्यांचा पैरा होता आज वाकेश्वरचा एक्का, त्यानं भरपूर काळ गाजवलेला. आता आज वासरू एक्का सोबत पाहायला नामांकित बैल आहे. कसं वाटलं याचा पळ, कसं वाटलं वासराचं? नाही, पळ छान आहे त्याचा. म्हणजे ऍक्च्युली यांचं आमच्या बंधू संघ ओळख आहे काहीतरी. म्हणजे मी पण इथं नसतो, मी पण जॉबला असतो. आता म्हणजे बैल 2 महिने झालं, 2-3 महिने झालं मी कामाला लागल्यापासून बऱ्यापैकी आमचं वडील आणि बंधू तेच बघते ती. त्याने मला व्हिडिओ पाठवले त्यांना म्हटलं ही जवळच आहे ना आपल्याला वडच इथं 4-5 किलोमीटर आमचं गाव आहे इकडनं. म्हटलं चालतंय, म्हटलं कोण जवळच आढळलं कसं. आम्ही शक्यतो म्हणजे आदतला पण जास्त बैल असा वायदी बिदी त्यांना पण विचारा, 1 रुपया त्यांच्याकडनं घेतला नाही, आम्ही खर्चानं आलोया. इथं आम्हाला वायदी पण येत होती आज, पण आम्ही स्वतःहून मी वायदीला नाही म्हटलं. का तर म्हटलं आपल्याला गावा शेजारचं मैदान आहे आणि वायदी घेऊन पण म्हटलं काय ती चीज होत नाही. पैसे तर पैसे दिसेन जातात, तर पैसे काय त्याचा नाही काय विषय राहत. कमवायला काय दुसरीकडे येतं तर बैला आपल्याला पैसे कमवायचं पण नाही, विषय त्याचा नाही काय.
पण खोंड चांगला वाटला म्हणून साठी आम्ही आमच्या खर्चाने आली ती त्यांना म्हटलं पण नाही मला रुपये द्या आणि खोंड चांगला पळतोय म्हणून आम्ही हो म्हटलो त्यांना आणि खोंड पळायची त्याची पद्धत बघितली आमच्या बैलाला म्हटलं चालेल हा म्हणून साठी मग हो म्हटलो त्यांना. बघा मित्रांनो, आज पैरेकरांनीही सांगितलं की वासरू चांगलं आहे, त्यामुळं बैलाला आम्ही पैऱ्याला नाही म्हटलो नाही. आणि एक मिनिट आहे ना आता म्हणजे तुमच्या मुलाखतीतून सांगायचं झालं तर म्हणजे आमच्या बैलाविषयी मी पर्सनल सांगतो की कोणी महाराष्ट्रात आता तुमची मुलाखत बरीच जण बघतेली पण कुठल्याही बैलाचं नाव बाबानो की कोणी पण बदनाम करू नका. ह्यो बैल वायदी घेऊन पळतो किंवा ह्या बैल ह्याच्या मालका वायदी मागते ती. तुम्हाला तसं काय वाटत असेल तर माझा पर्सनली नंबर आम्ही सांगतो तुमच्या ह्याच्यावर 7057931220. कोण पण मध्यस्थी माणूस दुसऱ्या येऊन सांगेल की ह्या बैलाची इतकी वायदी घ्या आणि तुम्ही बैल घ्या घाला तो. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी घडलंय की मला नंतर त्यांच्यातनं कुणाचा पण फोन येतो की तुम्ही एवढी माहिती मागता ह्याला आणि ह्याला एवढी माहिती मागता. मी तर आम्ही तर असं एकाला पण कधी म्हणलं नाही की आम्हाला कुठली वायदी द्या किंवा आमचा बैल आम्ही वायदी पळवतो. आमच्या घरी उभा राहिला तर काय आम्हाला कमी नाही. बैला माझे काही विषय नाही. मी स्वतः कामाला आहे, माझा भाऊ कामाला आहे, माझा चुलत भाऊ अमर फौजी कामाला आहे. आम्हाला बैल त्याचं तर रतिबाचं सगळं दुकान अमर फौजीच आहे. आम्हाला कुठल्याच गोष्टीची बैलाविषयी काही नाही विकत घ्यायला लागतं किंवा त्याचं काय आम्ही काय बैल कुठला वायदी पळवायला नाही. पण काय जण अशी आहे ती या क्षेत्रात इतकी वाईट माणसं आहे ती किंवा बैल वायदीमुळे पळवते ती किंवा वायदीसाठी पळवते ती. ठीक आहे एखादा पायरा कमी जास्त आम्ही संबंधात आता समजा तुम्ही माझा मित्र बैल दिला तुमचा बैल कमी पळत असेल आपला बैल जास्त पळला तर एखादा काय म्हणणार ह्याच्याकडे वायदी घेतली. आम्ही कधी कोणाकडनं वायदी घेतली पण नाही. घेतली असली तरी सांगून समोरनं बाबा मला आज वायदी लागते तर वायदी दे तर सांगून घेईन. असं कधी कुणल्या दुसऱ्या मध्यस्थीचं कोणी ऐकू नका की बाबा हिने वायदी घेतली आणि दुसराच पैशामध्ये घेतोय असा विषय कुणीकडे करू नका. एवढं म्हणजे आमच्याच बैलाविषयी नाही कुठल्याच बैलाविषयी करू नका. आपलं सगळ्यांना सांगणार आपलं. मित्रांनो बघा, खरं आहे, कारण बैलगाडी क्षेत्रात स्पष्टता पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे. त्यांनी जसं स्पष्ट सांगितलं की घ्यायची असेल तर सांगून घ्या आणि चर्चा करून काय असेल ती करा. दुसऱ्याच्या नंदीचं नाव खराब करू नका, कारण बैलगाडी क्षेत्र आपल्याला भरपूर टिकवायचं आहे. आणि आपण ह्या वासराला शुभेच्छा करूया की आत्ता जसं त्यानं फायनल केलेलं तसंच कायम अजून फायनल करेल आणि मालकाला गुलाल देईल. धन्यवाद.